वायातू दुर्गम नघारी म्हण ज्ञानदेवा पाठ हर्या वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे. नमस्कार मंडळी. संत ज्ञानोबारायांच्या आणि हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या साधू संतांच्या पवित्र पावनभूमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 दिवस क्रमांक 1 आणि दुसऱ्या सामन्यातील पहिली विकेट मैदानावरती आलीत. आयकॉन अज्जू बेपारी मैदानावरती बाद. मिळाली शानदार भेट ही आहे. एडिकने आपण अमन शेख यांना मॅन ऑफ द मॅच किताब देतोय, सामनावीर किताब देतोय. मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी चंद्रकांतजी साळुंके, युवा उद्योजक आदित्य शेठ परदेशी, संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश भाऊ शेळके, समीर शेठ सातकर पाटील या मान्यवरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब एडिकने देतोय. त्याचबरोबर गीतेची नाणेकर आणि च एंटरप्राइजेस चाकण संघाचे संघमालक इरफानभाई पठाण या मान्यवरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब आपण या ठिकाणी देतोय. आयकॉन अमन शेख इथे आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचा मानकरी ठरतोय. गणेश शेठ शेळके यांना विनंती करेल मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण देतोय. तब्बल 13 वस्तू प्रत्येक खेळाडूला आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एडिकाने देऊन सन्मानित करतोय. सामनावीरचा किताब देखील एडिकाने आपण देतोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिलं तर फार मोठी बक्षीस मॅन ऑफ द मॅच आणि सामनावीर किताबासाठी आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहिलं तर जी बक्षीस आहेत ते आपण खेळाडूंना एडिकाने देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच साठी गार्ड आणि बॅटिंग ग्लोव्ह सौजन्य विकास शेठ माळुंकर. मॅन ऑफ द मॅच टाय टी सौजन्य पैलवान शांभाऊ कड. विश्वासाबा निकत यांच्या वतीने एक मॅन ऑफ द मॅचची आकर्षक बॅग आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी सॉक्स आणि रिस्ट बँड सौजन्य किशोर शेठ बालेराव. त्याचबरोबर चंद्रकांत शेठ साळुंके यांच्या वतीने एक ड्रायफ्रूट किट आहे. मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबासाठी सगळी बक्षीस इथे आपण या सगळ्या खेळाडूंना देऊन सन्मानित करतोय. शहाजी शेठ आडे, वैभव शेठ दवणे यांच्या वतीने एक आकर्षक टी शर्ट आहे. शुभम शेठ रौंदळ यांच्या वतीने एक आकर्षक गॉगल आहे. कावरामांना निकाडे यांच्या वतीने एक बॉटल आहे आणि अक्षय शेठ शिवेकर सरपंच साहेबांच्या वतीनं एक स्लीव्ज आहेत. ही सगळी बक्षीस आणि आयोजक कमिटीच्या वतीने एक आकर्षक ट्रॉफी तब्बल 13 वस्तू आपण आयकॉन अमन शेखला या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब आणि पहिल्या मॅचचा सामनावीर किताब आपण देऊन सन्मानित करतोय. अमन शेख पहिल्या मॅचचा सामनावीर किताब या ठिकाणी ठरतोय. मॅन ऑफ द मॅच या किताबाने आपण त्याला सन्मानित करतोय. वागसाई नगरचे मावळे वागसाई नगर हा संघ उद्घाटनाचा पहिला सामना इथे आपण पाहिलं तर विजय होतोय आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आयकॉन अमन शेख. अमन एक दोनच शब्द विचारलेल्या स्पर्धेबद्दल काय सांगशील आणि एवढ्या वस्तू तुला आज मिळत आहेत 13 वस्तू देऊन आयोजक कमिटी तुला सन्मानित करते. या स्पर्धेबद्दल आणि मॅन ऑफ द मॅच किताबाबद्दल काय सांगशील? प्रथमतः आता मी ज्या टीममध्ये खेळतोय ते आमचे टीमचे ओनर कृष्णाभाऊ आणि सोमाभाऊ यांनी मला एवढ्या मोठ्या स्पर्धेत आयकॉन म्हणून खेळण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी प्रथमतः धन्यवाद मानतो. आणि स्पर्धेबद्दल बोलायचं तर असं काहीच नाही की या स्पर्धेत नाही आहे, एकदम उत्तम असं नियोजन केलेलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच ज्या वस्तू आहेत ते पण खूप छान आहे आणि खेळून पण खूप छान वाटतंय. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. अमन शेख आपल्या समोर होते. आयकॉन यांना आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाने सन्मानित केले. मॅच सुरू आहे. अधिकचा वेळ न घेता आपण पुन्हा एकदा जाऊयात आयकॉन दुसऱ्या मॅचचं समालोचन. ओ टू कॉम्बॉक्स. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू आहे. कार्तिक नवलेच्या हातामध्ये षटक आणि पप्पू वहिलेचा ब्लास्ट मैदानावरती उठतायत. अगडीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर फेकलाय. तोफेचा गोळा डीप मिड विकेट मध्ये. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती प्रगतीपथावर आहे. 15 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एक गडी मैदानावरती बाद झालाय. किल्ले शिवनेरीचा शिलेदार जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावचा सितारा आयकॉन अज्जू बेपारी बाद आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय इथे फलंदाजी सुरू आहे. पप्पू वहिले आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण पोळेकर अर्थात पप्पू पोळेकर मैदानावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कार्तिक. भन्नाट वेग होता मात्र हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे. अवांतर आहे. पंचांच्या हात जमिनीला समांतर चेंडू अवांतर आहे. अतिरिक्त अवांतर एका धावेच्या साह्याने धावफलकावरती आकडा बदलतोय. 16 धावा धावफलकावरती आहेत. शून्यात वाढवलो शून्यात जन्मलो शून्याचे करून मंथड माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला येईल किंमत तयाला. शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय.
दिवस क्रमांक 1 साठी मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 2 सुरू आहे. पहिला सामना मैदानावरती तिथे देखील संपला. ओमसाई 11 शलू भांबोली विरुद्ध वागजाई नगरचे मावळे वागजाई नगर. आणि इथे आपण पाहतोय सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जो मात्र सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि प्रथमतः पहिल्या डावासाठी बॅटिंग करताना स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानुबाची कुवाळी संघ 1 गडी बाद 16 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. ही ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. टेनिस क्रिकेटचा महाकुंभमेळा आपण पाहतोय खेड तालुक्याच्या या आंबेठाण नगरीवरती सुरू आहे. स्मार्ट विलेज आंबेठाण या मैदानावरती आपण पाहतोय सुसज्ज असं नियोजन आयोजन आणि या मैदानावरती चालू असणारा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. आणि पहिला दिवस उद्घाटनाचा दिवस आपण पाहता मैदानावरती सुरू आहे. दुपार सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील या ठिकाणी ऑन आहे. स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध सुपरस्टार क्रिकेट क्लब या 2 दिग्गज संघांमध्ये या ठिकाणी मॅच रंगताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 चेंडू मैदानावरती कार्तिक नवलीने केलं. 1 विकेट मैदानावरती आली. आयडॉल अज्जू बेपारी, आयकॉन अज्जू बेपारी मैदानावरती बाद झाला आणि 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा आपण पाहतोय स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानुबाची कोयाळी या संघाच्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 साठी अमित नाईक आयकॉन मैदानावरती तयार होताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू इनसाइड ऑफ स्टंपच्या खूप बाहेरून आलाय आणि चेंडू आपण पाहतोय पंचसाठी कळवलंय. अवांतर आहे, अतिरिक्त आहे. 1 धाव स्कोर कार्डला इथे बोनस रुपी भर देईल आणि या बोनस धावेच्या मदतीनं संघाचं धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. 17 धावा धावफलकामध्ये लागल्या जात आहेत. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, नो चान्स. खिलाडी के मस्तक पे दस्तक. चेंडू आउट ऑफ द पार्क. पप्पू पोळेकरची ताकद. चेंडू सीमा पार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. आयुष्यामध्ये एक वाक्य बोललं जातं, खरं तर भिणारा माणूस कधी धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय या जगात यश कोणाला मिळत नाही. धाडस करावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल. आयकॉन आपण पाहतोय अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. षटक क्रमांक 2 साठी पहिला चेंडू जरूर ऑफ स्टंपच्या थोडासा दुर्वर्ण केला होता, मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती पप्पू पोळेकरने टप्पा ओळखला आणि षटकार खेळलाय. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. झेल टिपला जाईल. टेकन व्हेरी गुड कॅच. दिनेश नवलेने टिपलाय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये पप्पू पोळेकरची खेळी समाप्त होईल. बिग विकेट डाऊन. दुसरा फलंदाज मैदानावरती बाद. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. कमबॅक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. सुपरस्टार क्रिकेट क्लब वाहगाव संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गोलंदाजी सुरू आहे. अमित नाईक आयकॉननं मैदानावरती मात्र एक सुंदर कमबॅक केलं. ज्या पप्पू पोळेकरने षटकार खेळला त्याच फलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे झेलबादच्या रूपाने बाद करण्यामध्ये मिळालेले यश आयकॉन अमित नाईक या खेळाडूला आपण या ठिकाणी पाहतो आहे. एक अष्टपैलू दर्जेदार खेळाडू आज आपण पाहतो आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने खेळताना पाहतो आहे. अनेक नामवंत आयकॉन आपण पाहता या स्पर्धेमध्ये आहे. पाठीमागच्या सामन्यातील अमन शेख मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला देखील आपण पाहिलं. अहिल्यानगर या जिल्ह्याला बिलॉंग करणारा खेळाडू आज आपण पाहतोय या खेड तालुका प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं इथं मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो आहे. न्यू बॅट्समन आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. संघाचा कर्णधार किरण कड मैदानावरती ऑन स्ट्राईक. खोलो टप्प्याचा चेंडू आहे. इथे मैदानावरती आपण पाहताय सन्मान जडे खेळून काढला जाईल. गॅप शोधला होता. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुशांत चेंडू पर्यंत येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती केलं जाईल आणि एक वेगवान सिंगल धाव स्कोर कार्डला भर देईल आणि या धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे प्रवेश करतोय. 24 अंकामध्ये धावफलकाड इथं प्रवेश केलेला आहे. 1.3 षटकाचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अद्याप संपला गेलाय. षटक क्रमांक 2 साठी आयकॉन अमित नाईकची गोलंदाजी सुपरस्टार क्रिकेट क्लब वहागाव या संघाकडनं होताना पाहायला मिळत आहे. पहिलं षटक कार्तिक नवलेचं पाहिलं तिथं आयकॉन अज्जू बेपारी मैदानावरती बाद होताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 साठी अमित नाईक मैदानावरती धावतोय आणि पप्पू पोळेकरची गेलेली विकेट देखील आपण या षटकामध्ये पाहिलीत.
स्विच करायचा प्रयत्न होता पप्पू वहिले याचा. मैदानावरती मात्र तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू कलेक्ट होतोय, चेंडूची फेक येणार आहे तिथे मात्र निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतो आहे. 24 धावा स्कोर कार्डवरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर किरण कड आपण पाहता मैदानावरती आहे, तर दुसऱ्या बाजूला पप्पू वहिले या फलंदाजांना देखील पाहत आहे. लो फुलटो चेंडू बॅटच्या आतील बाजूची कड आहे, तिथे मैदानाच्या आतमध्ये धावबादची संधी होती, मात्र जरूर आपण पाहताय पप्पू वहिलेने मात्र ट्रॅक पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने घेतला आणि आपल्या घरट्यामध्ये तो फलंदाज मात्र सुखरूप असेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहताय दुसऱ्या क्रमांकाचा अजूनही प्रगतीपथावर आहे. अमित नाईक आयकॉनच्या भूमिकेमध्ये असणारा गोलंदाज अतिशय सुंदर षटक मैदानावरती करतोय. पप्पू पोळेकरनं जरूर एक हल्ला केला, मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती त्याची विकेट, त्यानंतर मिळालेली एक सिंगल आणि त्यानंतरचे लगोपाठचे 2 चेंडू पप्पू वहिले या फलंदाजासाठी गोलंदाज आयकॉन अमित नाईकने इथे निर्धाव करताना पाहिले आहे. प्रचंड मोठी गर्दी देखील आपण पाहतोय. दिवस क्रमांक 1 साठी खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं दुपारच्या सत्रामध्ये इथे मॅच रंगताना पाहायला मिळेल. टॉपेजला लागलेला चेंडू आहे, मिस टाइम आहे, नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला जाईल. दिनेश नवले चेंडू कलेक्ट करतोय, मिड ऑफला चेंडू अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि चेंडूचं कलेक्शन येईपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आकडा बदल. षटक क्रमांक 2 मैदानावरती संपलं जाईल आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वर्गीय नंदा भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन भानोबाची कोळी संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना 2 गडी बाद 25 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. पलीकडच्या बाजूला 32 क्रमांकाची फॉर्च्युनर गाडी कोणीतरी पार्किंग केलेलं आहे, तर विनंती आपण गाडी जवळ जायचे. तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांना तिथे त्रास होतोय, त्यामुळे 32 या फॉर्च्युनर गाडीच्या गाडी मालकांना विनंती आपण गाडी जवळ जायची. ठीक, 2 षटकं देखील आपण पाहिले तर संपली गेली. षटक क्रमांक 3 आपण पाहिले तर इथे आपण पाहतोय अक्षय बच्चेला इथे आपण पाहिले तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रे षटक करताना आपण मैदानावरती पाहणार आहोत. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच देखील इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. 3रं षटक आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती सुरू होताना पाहायला मिळते. 2 गडी बाद 25 धावा त्या मात्र धावपल आहेत आणि 3ऱ्या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलनं इथे आपण पाहिलं तर अक्षय बच्चे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडूचा फटका आपण पाहिलं तर खेळलाय, उंची घेतोय, लांबी घेताना पाहायला मिळत नाही. प्रयत्न चांगला होता, फार दूरवरती आपण पाहिलं तर केतन म्हात्रेला तिथे आपण धावताना पाहिलेला आहे. झेल मैदान ते आपण पाहिलं तर सुटला गेलाय. कॅच मैदान ती ड्रॉप होताना पाहायला मिळते. केतन म्हात्रे आणि अमित नाईक या 2 आयकॉन खेळाडूंना या संघातून खरं तर इथे आपण खेळताना पाहतोय. प्रतिस्पर्धी टीम मध्ये आपण पाहिलं तर अज्जू बेपारी आणि राहुल चोगाडिया या 2 खेळाडूंना देखील आपण पाहतोय. 2-2 आयकॉन प्रत्येक टीम मध्ये आपण पाहतो आणि आयकॉनच्या सोबतीला स्थानिक खेळाडूंचा खेळ देखील आपण या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत पाहणार आहोत. एक अतिशय स्वच्छ क्रीडानगरी आपण पाहतोय. एक अतिशय सुंदर मैदान आपण पाहतोय. खेळपट्टी आपण पाहू शकाल, 38 सर्कल आपण पाहू शकाल, सिमेंटची खेळपट्टी, सिमेंटची विकेट आपण पाहू शकाल. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिले तर एक भव्य दिव्य आयोजन नियोजन देखील आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपर केतन म्हात्रेच्या हातात चेंडू आपण पाहिलं तर उसवला जातोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत टाकले अक्षय बच्चेनं, 2 डॉट बॉल, तर एका चेंडूवरती 2 धावा तो इथे खर्च करताना पाहायला मिळतोय. अक्षय बच्चे पुन्हा एकदा यावेळीचा चेंडूचा विकेट किपरच्या हातात, पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सलगचे 2 डॉट बॉल आपण पाहतो. या षटकात फक्त 2 धावा आल्यात आणि इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीतून कमबॅक पुनरागमन वापसी देखील आपण पाहिलं तर पाहायला मिळते. पप्पू वहिले 11 चेंडू 17 धावा,
किरणकड एक चेंडू एक धाव. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. 2 गडी बाद 27 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. आळंदी प्रीमियर लीग मध्ये ज्या पप्पू वैलेच्या बॅट मधून आपण अर्धशतक पाहिलं तोच खेळाडू इथे आपण खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेत आजच्या पहिल्या दिवसात दुसऱ्या दिवसात आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. पप्पू वैलेच्या सोबतीला कॅप्टन किरण कडला आपण पाहतोय. मोठं टार्गेट सेट करावं लागेल. इथे चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा डॉट बॉल. सलगचे लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज अक्षय बच्चे इथे आपल्याला कमाल धमाल करताना पाहायला मिळतोय. सिमेंटच्या खेळपट्टी होती, सिमेंटच्या विकेट होती, जणू काय आगीचे निखारे तो बॅटर पप्पू वैलेला करतो इथे मैदान होती. यावेळीचा चेंडू होता. रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. या षटकात आल्यात फक्त 2 धावा. अक्षय बच्चेची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. जबरदस्त गोलंदाजी इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये अक्षय बच्चेचे षटक संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद 27 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. खेळ अक्षय बच्चे या गोलंदाजाचा पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 साठी मैदानावरती अक्षय बच्चेला आमंत्रित केलं. फक्त 2 धावांचं षटक मैदानावरती आपण पाहिलं. पहिलं षटक कार्तिक नवलेने केलं. 16 धावांचं षटक आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. अमित नाईकनं षटक क्रमांक 2 केलं. त्या षटकामध्ये 9 धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या आणि षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी करणारा अक्षय बच्चे अतिशय दर्जेदार गोलंदाजी करून गेलाय. केवळ 2 धावा इथे संघासाठी मात्र खर्च करताना पाहायला मिळाला. सुमित सर एका बाजूला आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या बाजूने विचार केला तर अमित नाईक आपण पाहिलं तर नुकतीच इंडियन स्टेट प्रीमियर लीगचा विजेता बनलाय. माची मुंबईतून त्याला आपण खेळताना पाहिलं आणि खरं तर विजेता नॉक मध्ये विजेता संघ त्याचा समावेश होता आणि तो ऍज अ आयकॉन या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. कार्तिक नवलेचा पहिला चेंडू होता. बॅटचं टॉप एज. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला असेल ममतेश नवलेंना. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोईल पतन. फलंदाज क्रमांक देखील आपण पाहिलं तर 3रा इथे मैदान होते झेलबाद. मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे बाद होते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर टीट फॉर टाट प्रत्युत्तर आपण पाहतोय. सुमित सर बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर थोडीशी अडकळत पाहायला मिळते, परंतु इथे काय विकेट गमावल्यात, परंतु एक चांगलं कमबॅक देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. वाघावचे उपसरपंच आपण पाहिलं तर सत्यवानभाऊ नवले आणि उद्योजक आदित्य शेठ परदेशी यांच्या मालकीचा संघ आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ॲडव्होकेट राणीताई महेश भिवरे आणि ॲडव्होकेट महेशरावजी संपतराव भिवरे यांच्या मालकीची टीम आपण पाहिलं तर इथे आपण पाहतो मैदानात. संघ मालक देखील आपण पाहिलं तर फार मोठे प्रयत्न संघ मालकांच्या स्पर्धेत राहिलेले आहेत. यावेळीचा चेंडू होता. आलेल्या पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्विच हिट. राहुल चोगाडीच्या बॅटमधून आयकॉनच्या बॅटमधून येतोय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. आयकॉनची बॅटिंग पाहण्यासाठी क्रिकेटचे रसिक प्रेक्षक फार मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळतात. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातून, खेड तालुक्याच्या पूर्व भागातून, त्याचबरोबर आपण पाहिलं तर आजूबाजूच्या तालुक्यातील इतर गावातून देखील प्रेक्षक आपण पाहिले तर ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. कारण का खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये महाराष्ट्रातील तारे सितारे, भारत देशातील तारे सितारे ॲज अ आयकॉन या स्पर्धेत आपल्याला रिप्रेझेंट करताना इन ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. केतन म्हात्रेला आपण पाहतोय, अमित नाईकला आपण पाहतोय, राहुल चोगाडीला तुम्ही पाहताय, अच्यू बेपारीला तुम्ही पाहिलं. यावेळीचा चेंडू होता. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच हिट केलाय आणि तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला देईल चेंडू चकवा. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. KTPL चा चौकार.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 37 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट आपण पाहिले तर गमावल्या गेल्यात. ऐकून खरं तर प्रत्येक संघात 2 का दिलेत ते देखील आपण इथे मैदानावरती पाहू शकाल. बॅटिंग करणारी टीम थोडीशी अडकळत खेळत होती. सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु बॅटिंगसाठी ऐकून राहुल चोगडे आला आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला धावसंख्येत तो उभारी देताना पाहायला मिळतोय. ऐकॉन यावेळीचा चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळतं. राहुल चोगडे आज इथे आपण पाहिलं तर कार्तिक नवलेंच्या अगेन्स्ट सातत्यानं रिव्हर्स स्विचिट करण्याचा प्रयत्न करतोय. सरळ बॅटनं तो फटके खेळत नाही, परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न राहुल चोगडेच्या बॅटमधून आपण सातत्यानं पाहतोय. 3 गडी बाद 37 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहेत. कार्तिक नवले गोलंदाजीच्या मार्क होत आहे. दुसरं षटक करतोय. संघाचा संघनायक आहे, संघाचा कॅप्टन आहे, या तालुक्याचा एक रायझिंग स्टार म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. 11 चेंडू टाकलेत, 26 धावा खर्च केल्यात, 2 विकेट मिळवल्यात. यावेळीचा चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. लेग बायच्या रूपाने धाव देखील आपण पाहिले तर येते. षटक क्रमांक संपलं जाईल. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 38 धावा. 4थं षटक देखील आपण पाहिलं तर संपले गेले. चांगली गोलंदाजी आपण कार्तिक नवलेकडनं आपण पाहिली, अक्षय बच्चेकडनं आपण पाहिली, ऐकॉन अमित नाईक कडनं आपण पाहिली. कार्तिक नवलेची 2 षटकं आपण पाहिली. ऐकॉन अमित नाईकचं 1 षटक आपण पाहिलं, तर 1 षटक आपण अक्षय बच्चेनं फक्त 2 धावांचं षटक या खेळपट्टीवरती, या विकेटवरती, या मैदानावरती, या स्पर्धेत तो आपल्याला इथे करताना पाहायला मिळतोय. स्मार्ट विलेज आंबेठाणचं एक असं मैदान जे सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात आपण पाहिलं ना तर या मैदानाची सातत्याने एक वेगळी ओळख बनली. कारण का या मैदानावरती भारत देशातील तारे सितारे आयकॉनच्या रूपात या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. स्मार्ट विलेज आंबेठाणची सुसज्ज क्रीडानगरी आपण पाहतोय. या मैदानावरती आपण पाहिलं तर खेड तालुका प्रीमियर लीगचा भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा तो देखील आपल्याला इथे संपन्न होताना पाहायला मिळतोय. 4 षटकं संपतात, 3 गडी बाद 38. राहुल चोगडे या 5 चेंडू 10 धावा, तर पप्पू वहिले बॅटिंग करतोय. 13 चेंडू 17 धावा. गोलंदाजीच्या मार्क होती अक्षय बच्चे. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहतोय. चांगला फटका मैदानावरती पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये चेंडू आहे. दिनेश नवले चेंडू कलेक्ट करतोय. धावबाची संधी आणि मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट होईल. फलंदाज पप्पू वहिले मैदानाच्या आतमध्ये धावबाची शिकार. थँक्यू. या ठिकाणी खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आंबेठाण गावाला बिलॉंग करणारी खेड तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. दिवस पहिला आहे. प्रेक्षकांसाठी आजपासून खुश खबर असणार आहे. दररोज एका प्रेक्षकाला आपण भाग्यवान प्रेक्षकाला एक लकी ड्रॉ मधनं स्पोर्ट्स सायकल देणार आहोत. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला KTPL 2025 चे संयोजक आहेत. प्रेक्षकांना विनंती असणार आहे, जर तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं असेल तर मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचंय. लकी ड्रॉ कुपन खरेदी करायचंय. सायंकाळी शेवटची मॅच संपल्यानंतर आपण तिकडे लकी ड्रॉ स्पोर्ट्स सायकल साठी करणार आहोत. गो टू कॉम्बॉक्स. नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय अक्षय बच्चेचं षटक देखील अतिशय निर्णायक होताना पाहायला मिळतंय. 1 विकेट मैदानावरती या षटकामध्ये येताना पाहायला मिळाली. तिथे धावबाच्या रूपाने पप्पू वहिले बाद झालाय, तर नवीन बॅटर कुणाल वाळुंज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आयकॉन राहुल जोगाडियाला देखील आपण पाहताय. एक चांगली सुरुवात राहुलच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाली होती. तर अक्षय बच्चेनं या पाठीमागचं षटक देखील आपण पाहतोय उत्तम सर अतिशय दर्जेदार केलं. केवळ 2 धावांचं षटक या खेड तालुका प्रीमियर लीग 2025 दिवस क्रमांक 1 साठी आपल्याला अक्षय बच्चेच्या रूपाने पाहायला मिळालेलं आहे. गोलंदाज पुढे एकदा अक्षय. यावेळेचा चेंडू तिथे आपण पाहतोय परफेक्ट बॅटवरती मिडल होऊ शकला नाही. बॅटच्या खालच्या बाजूची एज नक्कीच पाहायला मिळाली. तिथे मात्र आयकॉन अमित नाईकडे चेंडू आपण पाहतोय, जो मात्र कलेक्ट केलाय. चेंडूची फेक देखील आपण पाहतोय अचूक आहे आणि एक सिंगल धाव इथे मात्र स्कोर कार्डला भर देईल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.3 चेंडूंचा खेळ अद्याप संपला गेलाय. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. राहुल जोगाडिया 8 चेंडू 12 अंकावरती नाबाद आहे, तर कुणाल वाळुंज आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ऑन स्ट्राईक. कशा प्रकारे फलंदाजी करणार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं शिंदेनगरीचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि पुणे नगर जिल्ह्यातील
सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट कौरामांना मेंढे यांचं शुभागमन होते. त्यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाते. एक षटकार येतोय. अण्णांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. मैदानावरती एक चांगली सुरुवात मैदानावरती देतोय. वैयक्तिक अकाउंट ज्यांनी देखील खोललंय आणि मैदानावरती अक्षय बच्चेवरती आक्रमण केलं. एक षटकार पाहायला मिळालाय. यावेळेसचा चेंडू तिथे मात्र मिस टाइम आहे. टॉप एजला लागलेला चेंडू पॉइंट रिजल्ट मध्ये झेल ड्रॉप. हे झेल टिपणं गरजेचं आहे. या चुका टाळणं गरजेचं आहे. क्रिकेट आज आपण पाहतोय मैदानावरती झेल मात्र ड्रॉप होईल. कुणाल वाळुंजला इथे मैदानावरती जीवदान मिळेल आणि 2 धावा तिथे मात्र पळून पूर्ण होतील. या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 48 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर महानगाव निगोजेचे उद्योजक आदरणीय अमोल शेठ वेंडाले यांच्या ठिकाणी शुभागमन होते आणि त्याचबरोबर महिंद्रा युनियनचे अध्यक्ष आदरणीय प्रशांत आप्पा पाडेकर या दोन्ही मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती केला तर आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हाईट बॉल आपण पाहिले तर इथे पंच कळवतात. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहिले तर इथे स्कोर कार्ड पुढे जातोय. 49 धावा त्या मात्र धावपलक होत्या. 4 विकेट आपण पाहिले तर गमावल्यात. षटक क्रमांक 5 आपण पाहिले तर सुरू आहेत. अक्षय बच्चे यावेळीचा चेंडू होता. तिथे आपण पाहिलं तर फार मोठं अपील पाहायला मिळते. परंतु लेग बिपर विकेट हा नियम आपल्या स्पर्धेत नाही. याच्या देखील खेळाडूंनी या नियमाचं देखील पालन करणे गरजेचं असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो, अनेक टेनिस बॉल क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये पाहतो, परंतु आयकॉन खेळाडूंना देखील आयोजक कमिटीच्या वतीने एक सूचना असेल की लेग बिपर विकेट हा नियम आपण स्पर्धेत ठेवलेला नाही. अनेक गोलंदाज आपण पाहिले तर पंचांकडे लेग बिपर विकेटसाठी अपील करतायत आणि फार मोठ्या प्रमाणात अपील देखील होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक संपेल 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 49 धावा. ही गमवल्यात 5वं षटक आपण पाहिले तर संपले. स्वर्गीय कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन बानोबाची क्वाळीचा संघ आपण पाहिले तर इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यानंतर सामना क्रमांक 3 जो होणार आहे, पहिल्या मॅचचा पराभूत संघ विरुद्ध दुसरा मॅचचा पराभूत संघ, या 2 संघात मॅच क्रमांक 3 होणार आहे. त्यामुळे पहिल्या मॅचची पराभूत टीम आणि या सामन्यातील पराभूत संघ या दोन्ही टीमच्या कॅप्टन होते. जशी मॅच संपेल लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत आणि सामना क्रमांक 3 तो इथे मात्र खेळणार आहोत. आणि सामना क्रमांक 4 जो होणार आहे, पहिल्या मॅचचा विजेता संघ विरुद्ध दुसऱ्या मॅचचा विजेता संघ, ही विनरची मॅच सामना क्रमांक 4 तो मात्र इथे खेळवला जाणार आहे. याची देखील कॅप्टन आणि खेळाडूंनी नोंद घ्यावी. पहिला चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिले तर हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय चेल, विकेट चोल पतन राहुल चोगडिया इथे आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 5 आयकॉन बॅक टू द पॅव्हिलियन. पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिले तर इथे आपण बाद होताना पाहतोय. 49 धावा धावपलक होतात. 5 विकेट आपण पाहिले तर इथे गमावले जातात आणि षटक क्रमांक 6 ते देखील आपण पाहिले तर इथे मैदानावरती सुरू आहेत. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो मैदानावरती. गोलंदाजीचा तोपखाना आपण पाहिलं तर सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव या टीम कडने आपण पाहतोय. सत्यवान भाऊ नवले माझे आदर्श उपसरपंच वहागाव, ज्यांनी आपण पाहिलं तर या संघाचा संघ मालकीत्व घेतला आणि युवा उद्योजक प्रतितेश उद्योगपती सन्मान्य आदित्य शेठ परदेशी यांच्या मालकीची टीम आपण पाहिलं तर इथे जबरदस्त कामगिरी तो संघ मात्र करताना पाहायला मिळतोय. प्रशांत आप्पा पाडेकर, अमोल शेठ बेंडाले या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. व्यासपीठातून आपण सामन्याचा आनंद घ्या. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवर आज उपस्थित आहेत. सगळ्याच मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. वैयक्तिक वेळाभावी आपण पाहिलं तर नामोल्लेख करणं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे वेळ फार कमी आहेत, कारण का आज थोडंसं उशिरानं आपण सुरू आहे, त्यामुळे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे.
यावेळचा चेंडू होता पंच कळवतात व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहतोय. अक्षय निर्मळ सर आहेत, शुभम गाडे सर आहेत, अमर साठे सर आहेत. या 3 पंचांचा पॅनल या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपल्याला सातत्यानं गेली येणारे 7 दिवस या 3 पंचांना आपण या स्पर्धेत काम करताना पाहणार आहोत. पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील एक नामवंत अंपायरचा पॅनल या स्पर्धेत आपण पाहतोय. यावेळचा चेंडू होता फटका फसला आहे नॉमेन्स लँड वरती. मिड ऑफला आपण पाहिलं तर चेंडू पडेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. काळूराम नवले आपल्याला चेंडूला अडवताना पाहायला मिळतात. महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. ट्रॉफीसाठी आपण पाहिलं तर ज्यांचं महत्वाचं योगदान राहिलेलं आहे युवा उद्योजक आदरणीय प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट अमोल शेठ बेंडाले आणि त्याचबरोबर महिंद्रा युनियनचे अध्यक्ष आदरणीय प्रशांत अप्पा पाडेकर या दोन्ही मांडरांचं शुभागमन होते. आपलं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. टीप मिड विकेटला चेंडू सीमा पार कणकणीत चौकार. तो मैदानावरती आहे. पंचाने कळवलं होतं चेंडू वाईड आहे आणि तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी पाहतोय निर्णय आलेला आहे. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील हा चेंडू वाईड आहे की योग्य आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिलं तर मागणी केली. थर्ड अंपायर देखील आपण पाहिलं तर इथे चेक करतायत. डिसिजन आपण पाहिलं तर पेंडिंग होत आहेत. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं युट्यूबवरती आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण देखील पाहतोय. ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा घर बसल्या देखील आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. युट्यूबवरती जा tenniscricket.in तुम्ही सर्च करा, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. तिसऱ्या पंचांचा निर्णय होतोय इट्स अ व्हाईट बॉल. थर्ड अंपायर आपण पाहिलं तर इथे निर्णय कळतात व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव होईल आणि स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाईल 56 धावा 5 गडी बाद. षटक क्रमांक 6 आपण पाहिलं तर सुरू आहेत. शेवटचे 3 चेंडू आपण पाहतोय आकाश पितांबरे इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. गोलंदाजीचा तोफखाना आहे, गोलंदाजीचा प्रचंड मोठा भरणा या टीमकडे आपण पाहतोय. यावेळचा चेंडू होता विकेट किपरच्या हातात. एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान येतोय. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर कुणाल वाळुंजला आपण पाहतोय. 5 चेंडू 12 धावा. सागर मोहिते 1 चेंडू 1 धाव. टीमची अवसंख्या 5 गडी बाद 56 56 रन लॉस ऑफ 5 विकेट. बॅटिंग ऑर्डर मध्ये फार चेंजेस आपण पाहिलेत आणि त्यामुळे इथे बॅटिंग करणारी टीम 56 धावा आतापर्यंत बनवताना पाहायला मिळते. एक टप्पा घेत चेंडू अडवलाय. फेकी सुरेख आहेत. विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय बायकर मॅन केतन महात्रे इथे आपल्याला इन ऍक्शन मैदान ती पाहायला मिळतोय. 57 धावा धावपलक होत आहेत. शेवटचा एक चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील तो मात्र इथे बाकी आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. 57 बनवल्यात. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता सर्व बॅटनं समोर केला एक मोठा प्रहार. चेंडू मात्र चाईल साइड स्क्रीन वरती सीमारेषा पार. 6 रन षटकार. धावा तर विजयासाठी टार्गेट आपण पाहिलं तर सेट केले 36 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर इथे बनवायच्यात 64 धावा. एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहिलं तर सुरू आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेतील पहिली मॅच खेळत आहेत. पहिला सामना इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. एका लाईनीत एका ओळीत संघ देखील आपण पाहिलं तर खेळाडू कक्षाकडे डगआउटकडे दाखल होत आहेत. केतन मात्रेला आपण इन ऍक्शन पाहतोय. अमित नाईकला आपण पाहतोय. अच्यू बेपरला आपण पाहतोय. राहुल चोगाडीला देखील आपण इन ऍक्शन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर पहिल्या मॅचचा पराभूत संघ विरुद्ध दुसऱ्या मॅचचा पराभूत संघ यानंतरचा सामना देखील आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर सामना क्रमांक 4
पहिल्या मॅचचा विजेता विरुद्ध दुसऱ्या मॅचचा विजेता हा सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका लाईनीत एका ओळीत संघ आपण पाहिले तर दाखल होते. ऐकूया ट्रान्सच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत स्वर्गीय कैलासवासी मुंबई ब्युरो स्पोर्ट फाउंडेशन. बेकर, आशिष भाऊ कुंटे, सोमनाथ भाऊ ठोंबरे, त्याचप्रमाणे समीर मामा ठोंबरे, विशाल राजे केदारी यादी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं पुनश्च एकदा खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष असं स्वागत. मयूरदादा भसे आणि त्यांच्या समवेत अक्षयदादा भसे या मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून सहर्ष असं स्वागत. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिले तर इथे सुरुवात होताना पाहायला मिळते. सेकंड इनिंग देखील आपण पाहिले तर इथे आपण पाहणार आहोत. दुसरा डाव देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. 63 बनवलं गेलं आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 64 धावांची गरज देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय बॅटिंगसाठी आघाडीचे बॅटर उतरत आहेत सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वहागाव टीम कडनं. आम्ही पुढेच आमची धाव तडाखेबंद कामगिरीतून कोरले सुपरस्टार स्पोर्ट क्लब वहागाव हे नाव खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय सत्यवान भाऊ नवले, माजी उपसरपंच माननीय आदित्य शेठ परदेसी, युवा उद्योजक सुपरस्टार स्पोर्ट क्लब वहागाव. नाट पाहिजे नाटाशिवाय काही नाही रे फक्त. आपण देणार आहोत त्यासाठी लकी ड्रॉ कुपन तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे आणि लकी ड्रॉ कुपनची विक्री मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला चालू आहे. ज्यांना या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन खरेदी करायचं असेल त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क साधायचा आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 सर्व खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना असणार आहे, आग्रहाची विनंती देखील असणार आहे. टेनिस क्रिकेट ऑफिशियल खेड पुणे या इंस्टाग्राम अकाउंटवरती किरणजी भागीत खेड तालुका प्रीमियर लीग 2025 सर्व खेळाडूंचे रील्स तिथे मात्र त्या चॅनलवरती आपल्याला पाहायला भेटणार आहेत. नक्कीच तुम्ही टेनिस क्रिकेट ऑफिशियल खेड पुणे या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 गो टू कॉम्बॉक्स. सेकंड इनिंगला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. दुसरा डाव देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होताना पाहायला मिळतोय. हुतात्मा शिवरामारी राजकोर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये इथे आपण पाहिलं तर खेड तालुका प्रीमियर लीगचे एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजच्या मार्क होते आपण पाहिले तर सच्चे होते गोलंदाज राहुल चोगडी याला आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं पहिलं षटक इथे आपण करताना पाहणार आहोत. तर बॅटिंगसाठी देखील आपण पाहिलं तर आघाडीचे बॅटर इथे मैदानात उतरत आहेत. कार्तिक नवले संघाचा कॅप्टन आणि सोबतीला आपण पाहिलं तर केतन म्हात्रे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट, बिग विकेट गॉन, मोठा मासा गाला.
बड़ी मछली जाल में आइकॉन केतन मात्रे शून्यावरती मात. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. तर आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आयकॉन अच्चू बेपारी बाद झाला होता आणि पहिल्या चेंडूवरती आयकॉन केतन म्हात्रे इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. मोठी विकेट आपण पाहतोय, मोठा बॅटर आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. आयकॉनची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर स्थानिक खेळाडू आता मैदान ते आपण पाहतोय. कार्तिक नवलेच्या सोबतीला दिनेश नवले इथे आता बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. 36 चेंडू आणि 64 धावांचा पाठलाग करायचे. 35 चेंडूत आता 64 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. बनवल्या जातील का रोखल्या जातील ते देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. एका चेंडूवरती एक विकेट आली. अजूनही आपण पाहिलं तर संघाचं खातं खोलायचे, टीमचं अकाउंट इथे मात्र ओपन करायचे. अंपायर सर सूचना करा. 25 मिनिटांचा कालावधी आपण दिलेला आहे 5 षटकांसाठी प्रत्येक टीमला. 30 मिनिटात तुम्हाला एक डाव पूर्ण करायचा आहे. 25 मिनिटात 5 षटकं टाकणं कंपल्सरी आहे, अन्यथा शेवटच्या षटकात एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. वेळेचे काय नियम आहेत, नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. 1 ते 12 संघांना एक सारखे नियम या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी बनवलेले आहेत. राहुल छोगडिया पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका खेळला की मोठा आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. 2 क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडत चेंडू मात्र चाललाय सीमारेषेकडे. पाठलाग सुरू आणि पाहता पाहता 3 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिले तर सुरुवात 2 चेंडू इथे आपण पाहिले तर टाकलेत. एक गडी बाद 3 धावा धावपल कोत आहेत आणि पहिलं षटक आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. 34 चेंडू आणि 61 धावांची गरज. कार्तिक नवलेला आपण पाहतोय आता बॅटिंग करताना. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर इथे करतोय गोलंदाज राहुल छोगाडियाला आपण पाहतोय. 34 चेंडू 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 38 सर्कल आपण पाहू शकाल. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 आपण पाहतोय. 9 खेळाडू 38 सर्कल मध्ये आहेत. 2 खेळाडू आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. टिपला सेल मिड ऑनला आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 2 संघाचा कॅप्टन, संघाचा संघनायक, संघाचा नेता कार्तिक नवले देखील शून्यावरती मात. शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं क्रिकेटवेड व्यक्तिमत्व महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक कावरामांना मिंडे यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील मनुष्य एकदा मनपूर्वक मनापासून सहर्षाचं स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. 33 चेंडू आणि 61 धावांचा पाठलाग देखील आपण पाहिले तर इथे मैदान ती करायचं आहे. धावा देखील आपण पाहिले तर इथे आपण पाहिले तर मैदान ती बनवलं जात आहेत. 3 चेंडू टाकलेत आणि धावपल कोती स्कोर कार्ड ती बनवलं गेलात. 2 गडी बाद 3 धावा त्या मात्र धावपल कोती आहेत. डावकृतीचा बॅटर आपण पाहिलं तर इथे आता बॅटिंगसाठी आपण पाहतोय सुशांत भोईर इथे आता आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. गोलंदाजी देखील आपण पाहतोय राहुल छोगडिया आयकॉन कडनं 2 विकेट मिळाल्यात. आयकॉन केतन म्हात्रे पाठोपाठ संघनायक कार्तिक नवले बाद केलाय. यावेळीचा चेंडूचा पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न पंच करतात. व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव आपण पाहतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. टीव्ही अंपायरकडे देखील आपण पाहिलं तर इथे मागणी केली जाते. थर्ड अंपायर चेक करतील अमर साठे सर. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं आपण पाहिलं तर DRS चा वापर केलाय. मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले आणि तिथे आपण पाहिलं तर तिसरे पंच चेक करतायत. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचा युट्यूबवरती लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. संदेश पिलाने सर आणि त्यांची संपूर्ण टीम इथे आपल्याला या स्पर्धेत काम करताना पाहायला मिळते. कॅमेरामॅन आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलं तर अजय ठाकूरला आपण पाहतोय. मिंटू भालेराव आपण पाहिलं तर खास पालघरवरतून या स्पर्धेत आपल्याला याचं कॅमेरामॅन म्हणून इथे पाहायला मिळत आहेत. जितेंद्र पवार देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेत त्याचे कॅमेरामॅन म्हणून आपण पाहतोय.
संध्येची कामते देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेत आपल्याला tenniscricket.in या टीम कडनं इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोररच्या भूमिकेत आपण पाहिलं तर tenniscricket.in चा हलता बोलता लॅपटॉप आपण पाहिलं तर स्वतः विनू इथे आपण पाहिलं तर स्कोररची भूमिका तो मात्र बजावताना पाहायला मिळतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहिलं तर येतो. एक चांगला चेंडू तो मात्र इथे मैदानात आहे. 2 गडी बाद 3 धावा एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतो. मुख्य पंच पुन्हा एकदा आपले निर्णय पाठीमागे घेतील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आपण पाहिलं तर सक्सेसफुल होईल आणि तिथे आपण पाहिलं तर एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. 2 गडी बाद 4 धावा 31 चेंडू आणि 60 धावांचा पाठलाग आपण पाहिलं तर इथे करायचा आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. दिनेश नवले 1 चेंडू 3 धावा तर सुशांत भोईर 2 चेंडू 1 धाव तो इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतोय. 31 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. पार्टनरशिप करायला लागेल तिसऱ्या विकेटसाठी. ओव्हर पिच चेंडू होता. सरळ बॅटनं समोर खेळलाय. दिनेश नवलेच्या बॅट मधून आयकॉनवरती केला आक्रमण. चढवला हल्ला. चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार स्ट्रेट टू द ग्राउंड. सीमा रेषेच्या पलीकडे उत्तुंग षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 30 चेंडू आणि 54 धावांची गरज आपण पाहतोय. लकी ड्रॉ देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेत येणारे 7 दिवस लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना आपण एक स्पोर्ट्स सायकल ती मात्र देऊन सन्मानित करणार आहोत. 10 ते 12 हजार रुपये किमतीची एक ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल देखील आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण लकी ड्रॉचं कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं एक स्पोर्ट्स सायकल देऊन भाग्यवान विजेता प्रेक्षक तो देखील आपण पाहिले तर या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपण ठरवणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजक कमिटीचे काही सदस्य आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्याला जागेवरती देखील कुपनचं वितरण केलं जाईल आणि जर तिथे आपल्याला कुपन भेटलं नाही तर व्यासपीठाच्या डाव्या बाजूला देखील कुपनचं वितरण सुरू आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा आणि स्पोर्ट्स सायकलचे मानकरी व्हा. 2 गडी बाद 10 धावा षटक क्रमांक पहिलं संपले. 30 चेंडू आणि 54 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू होतं आणि इथे चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते. चेंडूला पाठपुर होत होते आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र जातोय कणकणीत चौकार. गडी बाद 14 धावा 29 चेंडू आणि बनवायच्या 50 धावा. किरणकडचा चेंडू आपण पाहतोय. पंच तिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल कळतात. निर्धाव चेंडू तिथे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. अक्षय निर्मळ सरांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. शुभम गाडे सर त्याचबरोबर अमर साठे सर या पंचांचा पॅनल आपण पाहतोय. व्हाईट बॉल साठी चेक केला ते तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर मागणी केली. बॅटिंग करणाऱ्या टीमनं तिथे आपण पाहिलं तर यू आणि DRS चा वापर केलाय. ऑनफिल्ड पंचांनी आपण पाहिलं तर तिथे डॉट बॉल कळवलाय परंतु तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. प्रत्येक टीमला आपण एक DRS आपण पाहतोय. अविनाशी मराठे आपण पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहे. आणि इथे आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. डिसिजन आपण पाहिलं तर पेंडिंग वरती आहेत. माऊली मंडप अँड साऊंडच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण पाहिलं तर एक सुंदर सुशोभीकरण एक चांगला आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. चांगल्या प्रकारच्या ट्रान्स आपल्याला ऐकायला मिळत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. चांगला चेंडू तो मात्र मैदानावरती आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं आपला DRS गमावलाय, आपला रिव्ह्यू मात्र गमावला गेलाय.
इथे आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय कॅप मोठा आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र चाल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. पाहिलं तर पहिल्या मॅचचा विजेता विरुद्ध दुसऱ्या मॅचचा विजेता हा सामना असेल, याची विजेत्या संघाच्या कॅप्टनने नोंद घ्यावी. यावेळीचा चेंडू होता बॅटची कडा घेऊन चेंडू आपण पाहिलं तर अडवला शॉट थर्डमॅनला, तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. कमिटीने इथे निर्णय घेतला की विजेत्याचीच मॅच होईल, पराभूत संघाची मॅच 4थ्या क्रमांकाची राहील आणि इथून पुढचं शेड्यूल देखील उद्या परवा येणारे 7 दिवस त्याच प्रकारचे आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर उसळतो विकेट किपर अच्चू पेपरीच्या हातात आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपण पाहतोय. 2 गडी बाद 18 धावा, षटक क्रमांक 2 आपण पाहतोय, 25 चेंडू आणि बनवायच्या 46 धावा. यावेळीचा चेंडू होता बॅटची कडा घे चेंडू अडवलाय शॉट थर्डमॅनला, पुन्हा एकदा डॉट बॉल, तोच क्षेत्ररक्षक, तोच बॅटर, तोच गोलंदाज. इथे आपण पाहिलं तर जणू काही समीकरण बनले, परंतु चेंडू आपण पाहिलं तर चांगल्या रीत्या तिथे आपण पाहिलं तर अडवलं जातोय. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. चोवीस चेंडू आणि 46 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी 2 षटकं संपली, 2 गडी बाद 18 धावा, त्या मात्र धपलकोत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 देखील आपण पाहतो या मैदान ते आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. अनेक आयकॉन खेळाडू आपण पाहिलं तर या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो येणारे 7 दिवस महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे आणि भारत देशातील तब्बल 24 आयकॉन या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. यावेळीचा चेंडू होता फटका देखील आपण पाहिलं तर फसला, बराचसा काळ चेंडू हवेत आहे आणि तिथे आपण पाहिलं तर मिड ऑफला चेंडूचा टप्पा पडेल तोपर्यंत चेंडू अडवताना आपण पाहतोय सागर मोहिते तिथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. तिसरे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. 2 चेंडू टाकलेत 5 धावा. धनंजय दरगुडेला आपण इथे खर्च करताना पाहतोय. 2 गडी बाद 23 धावा, 22 चेंडू आणि 41 धावांची गरज आपण पाहिले तर 2 गडी बाद 23 धावा, 22 चेंडू आणि 41 धावांचा पाठलाग आपण पाहिलं तर करायचा आहे. प्रयत्न सुरू आहेत. पार्टनरशिप भागीदारी आपण देखील पाहतोय. खेड तालुक्यातील रायझिंग स्टार बॅटिंग करतात आणि खरं तर चांगली फलंदाजी आतापर्यंत या जोडीकडनं आपण पाहतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता, टप्प्यात आला की कार्यक्रम. सुशांत भोईरच्या बॅट मधून चेंडू जाईल पलीकडे, सीमारेषेच्या षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार.
2 गडी बाद 29 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 21 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही. जरी आयकॉन केतन मात्र बाद झालाय, जरी कॅप्टन कार्तिक नवले परतलाय, परंतु स्थानिक खेळाडूंच्या जोडीनं धावांचा पाऊस मैदानी पाडलाय. 21 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 35 धावा. आयकॉनच्या खांद्याला खांदा लावत स्थानिक खेळाडूंचा खेळ देखील या स्पर्धेतून आपण कमालीचा पाहणार आहोत. अकुट टप्प्याचा चेंडू होता, पॉइंटला खेळलाय, स्क्वेअर कट केलाय, स्क्वेअर कट केलाय. सुशांत भोईरच्या बॅट मधून षटकारा पाठोपाठ चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. थँक्यू, धन्यवाद. 2025च्या बॉन्ड रोपला चेंडू आपण पाहिलं तर धडकतोय आणि सुशांत भोईरच्या बॅटमधून चौकार आपण पाहतोय. डी इव्हेंटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय इथे बॉन्ड रोप आपण या स्पर्धेत पाहतोय. उमेशची नायडूंचा आभार आहोत. या स्पर्धेत आपण पाहिलं तर डी इव्हेंटच्या माध्यमातून बॉन्ड रोप पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू होता, प्रयत्न पडतीला पुढे, चेंडू मात्र चाल सीमा पार. पंच कळवतात चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे बॅकवर्ड रिजन मध्ये आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप मध्ये आलाय, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 19 चेंडू आणि 27 धावांची गरज. सामना होता कुठे आणि मॅच आली कुठे. स्थानिक खेळाडूंनी केला कमालीचा खेळ आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय. एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू, परंतु या षटकात जबरदस्त बॅटिंग ती देखील आपण पाहिली. 3 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल, 1 टॉट बॉल. या षटकात आल्यात 19 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड बॅटिंग करणारी टीम असं वाटलं होतं की सुरुवातीला काय विकेट गेल्या. अनेक क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना वाटलं असेल की आयकॉन केतन मात्र बाद झालाय, कॅप्टन कार्तिक नवले परतलाय, म्हणजे सामना आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूला झुकलाय. परंतु मी सुरुवातीलाच सांगितलं की या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर आयकॉन खेळाडूंसोबत स्थानिक खेळाडूंचा खेळ देखील आपल्याला कमालीचा राहताना पाहायला मिळणार आहे. कारण का स्थानिक खेळाडूंसाठी एक प्रचंड मोठं व्यासपीठ, एक प्रचंड मोठा प्लॅटफॉर्म खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या आयोजकांनी तो मात्र इथे बनवलाय आणि त्यावरती स्थानिक खेळाडू देखील चमकदार कामगिरी करणार यात मात्र तीळ मात्र शंका नाही. समीकरण बदलले. 18 चेंडू आणि इथे आपण पाहिलं तर बनवायच्या 27 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 37 धावा. निम्मा प्याला भरलाय, निम्मा प्याला सरलाय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ आपण पाहिले तर बाकी आहेत. 2 गडी बाद बनवल्यात 37 आणि 18 चेंडूत बनवायच्यात 27 धावा. 1-2 विकेट, एखादं चांगलं षटक करावं लागेल. स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन, बानोबाची क्वाय टीमला, ॲडव्होकेट राणीताई महेश भिवरे, ॲडव्होकेट महेशरावजी संपतराव भिवरे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. इथे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. तर बॅटिंग करणारी टीम जर तुम्ही पाहिलं ना, वाघाव नगरीचे आदर्श उपसरपंच सत्यवान भाऊ नवले, युवा उद्योजक आणि उद्योगपती आदित्य शेठ परदेशी यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव हा संघ करतोय धावांचा पाठलाग आणि बनवायच्यात 18 चेंडू 27 धावा. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळतोय, विकेट किपरकडे जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 2 गडी बाद 37 धावा. शेवटचे 17 चेंडू आणि बनवायच्यात 27 धावा. 27 रन टू विन 17 बॉल. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कुणाल वाळुंज, टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन. फलंदाज दिनेश नवले बॅक टू द पॅव्हिलियन. स्पर्धेच्या निमित्तानं आळंदी नगरीचे प्रसिद्ध उद्योजक
माननीय श्री बंटी उर्फ पद्माकर शेठ टापकीर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. सनीभाऊ कोळेकर, अक्षयभाऊ शिवेकर आपण उपस्थित झालात. आपलं देखील पुनश्च एकदा खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आता न्यू बॅटर आपण पाहतोय. अमित नाईकला आपण इन ऍक्शन पाहतोय. नुकतीच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आपण पाहिली. ISPL मधून आपण पाहिले तर माची मुंबई विजय पावलेच्या नेतृत्वाखाली गोलंदाजी फलंदाजी करणारा अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर अमित नाईकला आपण इन ऍक्शन आपण पाहतोय. बॅटिंगसाठी मैदान उतरलाय. अमित नाईकला आपण पाहू शकाल तर गोलंदाजीच्या मार्फत आपण पाहतोय या तालुक्यातील एक स्थानिक खेळाडू कॅप्टन किरण कड. अमित नाईकला आपण पाहतो बॅटिंगसाठी धावा देखील बनवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येईल. फलंदाज देखील आपण पाहिलं तर लेफ्ट हँड बॅटर सुशांत भोईर इथे आपल्याला रनआउट होताना पाहायला मिळतोय. उरणगावचा सुपरस्टार ऍज अ आयकॉन या स्पर्धेत आपल्याला इथे बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती किरण कडला तुम्ही पाहताय तो देखील आपण पाहिलं तर आपल्या गोलंदाजीतून इथे संघाला कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय. पुनरागमन करून देताना पाहायला मिळतोय. वापसी करून देताना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता, फटका केला पॅडल स्वीपचा. तिथे चेंडू आपण पाहिलं तर अडवला जातोय, फेकला जाईल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 गडी बाद 39. शेवटचे 14 चेंडू आणि इथे मात्र बनवायच्या 25. रिक्वायर्ड रन रेट 10.77. इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. अमित नाईक 2 चेंडू 2. ओमकार नवले तो देखील आता इथे बॅटिंगसाठी आपण पाहतोय. 39 करते आहेत. 14 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. एक चांगलं षटक आतापर्यंत आपण किरण कडकडनं पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय. टीप लॉंगऑफला आपण पाहतोय. मिडऑफच्या टोकावरतून ऑफ ड्राईव्हचा एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. कोणत्याच प्रकारची आपण पाहिलं तर इथे जोखीम आणि रिस्क घेताना अमित नाईक आता पाहायला मिळणार नाही. कारण सुशांत भोईर एका चुकीच्या कॉलवरती तो इथे आपल्याला रनआउट होताना पाहायला मिळतोय. विकेट येत आहेत. या षटकात 2 फलंदाज बाद झालेत. 4 गडी बाद 40. यावेळीचा चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिथे स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु एस्टेनच्या पाठीमागे किल्ले शिवनेरीचा शिलेदार आपण पाहतोय. जुन्नर तालुक्यातील बेल्लेगावचा सुपरस्टार विकेट किपर अज्जू बेपारी करतोय कमाल आणि तिथे मैदान तिथे एक टॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपल कोती बनवला गेला. 4 गडी बाद 40 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 24 धावांची गरज आहे आणि इथे सामना देखील आपण पाहिलं तर रोमहर्षक रंगतदार स्थितीत दोन्ही टीम कडनं तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं शेलू नगरीचे विद्यमान उपसरपंच सुनील शेठ पडवाळ साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक मनापासून स्वागत. सुनील शेठ पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आपण पाहतोय. सामना देखील एक रोमहर्षक रंगतदार आपण पाहतोय. प्रत्येक संघाला जिंकायचंय. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे टिपलाय विकेट चोईल पतन. फलंदाज आपण पाहिलं तर इथे मैदान होते बाद. येळी डावात आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहेत. 11 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 24 धावा.
प्रेक्षकांना देखील प्रचंड मोठी खुशखबर आहे. 1 ते 7 दिवस लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण 10 ते 12,000 रुपये किमतीची एक ब्रँडेड कंपनीची स्पोर्ट्स सायकल प्रत्येक दिवशी आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांना इथे मात्र देऊन सन्मानित करणार आहोत. लकी ड्रॉचे कुपन आपल्यापर्यंत येतील. आयोजक कमिटीच्या वतीने काही सदस्य आपल्यापर्यंत पोहोचतील आणि तिथे आपण लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉ मध्ये आवर्जून सहभागी व्हा. लकी ड्रॉ देखील आपण प्रत्येक दिवशी करणार आहोत. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर इथे राहुल चोगाडिया आपण पाहतोय. आयकॉनचं षटक आपण पाहिलं तर वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वं षटक करतो गोलंदाज राहुल चोगाडिया. तर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर इथे काळूराम नवले महाराष्ट्र पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मुंबई पोलीस इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज राहुल काळूराम. यावेळचा चेंडू होता बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळतोय. बॉल थोडासा राईज होतोय. विकेट किपर अज्जू बेपारीच्या हातात विसवला जातोय. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु सामना रोमर्सचे आहे. मॅच रंगतदार आहे. यावेळचा चेंडू होता काळूराम नवलेंनी केलं आक्रमण. समोर आहे आयकॉन परंतु टोकलाय. तडाखेबंद षटकार. शेवटचे 9 चेंडू आणि 18 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे. विजयाचं समीकरण बदलले. विजयाचं गणित गुणोत्तर प्रमाणचित्र बदलले. काळूराम नवले मैदानाच्या आतमध्ये आलेत. मुंबई पोलीस इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव या टीम साठी इथे आपण पाहिलं तर अडचणीच्या काळात संकटाच्या काळात एक मोठा षटकार टोकताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि बनवायच्यात 18 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू उडवला हवेत आणि पाठवलाय. स्क्वेअर लेगला टिपलाय सेल कुलदीपनं आणि विकेट चोईल पतन. फलंदाज आउट. फलंदाज झेलबाद. इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदानी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिले तर इथे आपण पाहतोय. निलेश कावडे आपण पाहिले तर बॅटिंगसाठी आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळत आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील खेळाडू आहेत. सातत्याने आपण पाहिले तर टेनिस बॉल क्रिकेट खेळताना इथे आपण अमित नाईकला पाहिले. अमित नाईकच्या सोबतीनं खेळण्याचा योग खरं तर आज या खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील रायझिंग स्टार उभरत्या खेळाडूंना तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानी पाहायला मिळतोय. 6 गडी बाद 46 8 चेंडू आणि बनवायच्यात 18 धावा. विजयाचं समीकरण गणित गुणोत्तर प्रमाण चित्र इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. मॅच रोमर्सचे काय मॅच रंगतदार आहे. उत्कंठा सगळ्यांच्या शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल काय होईल. प्रत्येक संघ जिंकायला आलाय. प्रत्येकाला विजय मिळवायचा आहे आणि त्यासाठी प्रत्येकाची धडपड फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. 8 चेंडू आणि बनवायच्यात 18 धावा. राहुल चोगड्यासमोर निलेश कावडे. यावेळचा चेंडू होता फक्त दिशा दिली आणि तिथे टिपलाय सेल शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला 30 यार्ड सर्कल मध्ये. कॅप्टन किरण कट टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चौधरी पतन. तर फलंदाज निलेश कावडे बॅक टू दी पवेलियन.
फटका तर खेळला, टीप कव्हरला चेंडू जातोय, वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवतोय आणि फेकी करेल तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहतोय. रोहित फडतरेला आपण पाहतोय, चेंडू ते ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 18 धावा. परंतु राहुल चोगडीने काही कमालीचे षटक टाकले, फक्त 6 धावा त्या षटकात तो इथे आपल्याला खर्च करतोय आणि तब्बल 3 विकेट त्यानं आपल्या संघाला इथे मात्र मिळवून दिल्यात. या संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहिलं तर राहुल चोगडीची गोलंदाजी इथे मात्र कमालीची ठरलेली आहेत. सामना लो स्कोरिंग मॅच सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण 100हून अधिक धावा पाहिल्या, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडू 18 धावा इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्यात. 64 धावांचा पाठलाग केला होता. म्हणजे ही खेळपट्टी या विकेट होती. तुम्ही जर पाहिलं ना तर षटकार चौकारांचे फटाके फुटतायत, परंतु काही गोलंदाज विकेट देखील मिळवत आहेत. त्यामुळे इथे सामने रंगताना पाहायला मिळणार आहेत, रोमहर्षक होताना पाहायला मिळणार आहेत आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत इथे सामने आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग आपण पाहत आहे. 2025 एक भव्य दिव्य देखणं देदीप्यमान आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू 18 धावा. समोर आयकॉन अमित नाईक, तर गोलंदाजीच्या मार्कवरती संघमालक खेड तालुका वकील बार असोसिएशनचे माजी सदस्य ऍडव्होकेट महेशराव संपतराव भिवरे संघमालक गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. 6 चेंडू बनवायच्यात 18 धावा, 6 चेंडू रोखायच्यात 18 धावा. मॅच इज ऑन, बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू पाठवलाय स्कोर लेग मिड विकेटच्या मधोमध. आयकॉन अमित नाईकच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत सनसनीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय जबरदस्त बॅटिंग अमित नाईक कडनं आपण पाहतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा इथे मात्र बनवायच्यात. ऍज अ आयकॉन तो या संघात आहे. एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू म्हणून टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षेत्रात आपण त्याला सातत्यानं पाहिले. यावर्षीची एनबी ट्रॉफी पाहिली असेल, देहू रोडच्या मैदानावरती आपण अमित नाईकला पाहिलं. आज खेड तालुक्याच्या स्मार्ट विलेज आंबेठाणच्या मैदानावरती अमित नाईकचा जलवा तो मात्र इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. अमित नाईक इन ऍक्शन. संघमालक गोलंदाजीच्या मार्क होती. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न आपण पाहतोय आणि तिथे एक डॉट बॉल येईल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. संघमालक स्वतः गोलंदाजीच्या मार्क होते आहे. चेंडू स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन हातात घेतलाय, विश्वास स्वतःवरती दाखवलाय आणि तो विश्वास सार्थ ठरवतील का संघमालक ऍडव्होकेट महेशजी भिवरे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. 4 चेंडू आणि 14 धावा. यावेळीचा चेंडू होता सर्व बॅटनं समोर. अमित नाईकच्या बॅट मधून स्ट्रेट टू द ग्राउंड, तडाके बंद राजेशाही षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. चेंडू आणि 8 धावा. आदित्य शेठ परदेशी उद्योजक यांच्या वतीनं 1000 रुपये. अमित नाईकने सामना जिंकून दिला तर संघमालक 2 आयकॉन घेऊन आलेत, परंतु दोनही सुपरस्टार आहे, एकास एक बडकर आहेत.
केतन मात्र बाद झालाय, परंतु आयकॉन अमित नाईकनं केतनची कमी आतापर्यंत संघाला जाणून दिली नाही. 3 चेंडू आणि बनवायच्यात 8 धावा. मॅच संपल्यानंतर लगेच विनरचा टॉस होणार आहे. विजेत्या संघाचे कॅप्टन आपण संपर्क करा. यानंतर लगेच टॉस होणार आहे. पहिली प्लेइंग इलेव्हन घेतली जाईल आणि लगेच टॉस केला जाईल. 3 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज संघ मालक महेश भिवरे साहेब, तर बॅटिंग करतोय आयकॉन अमित नाईक. यावेळीचा चेंडू होता आणि पाठवलाय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. अमित नाईकच्या बॅट मधून टोले जंगप्रहार, षटकार. काय झाली तर सुपर ओव्हर. आयकॉन अमित नाईक देखील प्रेक्षकांना सांगतोय ISPL च्या विजेत्या टीमचा तो सदस्य आहे आणि इथे या मैदानावरती खेड तालुका प्रीमियर लीग तो मात्र इथे पहिल्याच मॅच मध्ये गाजवताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. सामना रोमहर्षक, सामना रंगतदार, प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्यात. मॅच क्रमांक 2 आहे. पहिलाच दिवस आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणं फेडणारा, प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी मॅच, तर प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड करायला लावणारी मॅच इथे आपण मैदानी पाहतोय. 2 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. संघ मालक टू आयकॉन. फुल टॉस चेंडू होता. एक टप्पा घेत अडवलाय, परंतु गेलाय सीमा पार आणि सामना जिंकलाय सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब वाघाव संघ. विजेत्या संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करा. पुढचे कॅप्टन आपण टॉस साठी या. प्रीमियर लीग